नमस्कार, मी डॉक्टर कुणाल पाटील. संजीवनी रोमॅटॉलॉजीच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संधिवात म्हणजे काय, रोमॅटॉलॉजी म्हणजे काय आणि रोमॅटॉलॉजिस्ट म्हणजे नेमका कोणत्या प्रकारचा डॉक्टर असतो. रोमॅटॉलॉजी ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये संधिवाताशी निगडीत आजाराचे उपचार व निदान केले जाते. जर आपण हृदयाचा आजार असल्यास तर हृदयरोग तज्ज्ञांकडे जातो, किडनीचे आजार असल्यास नेफ्रॉलॉजिस्ट किंवा युरोलॉजिस्टकडे जातो. तसेच आपल्याला जर संधिवाताचे किंवा ऑटोइम्यून आजार असतील तर आपण संधिवात तज्ज्ञाकडे किंवा रोमॅटॉलॉजिस्टकडे गेले पाहिजे. रोमॅटॉलॉजिस्ट तज्ज्ञ हे आपल्या विशेष प्रशिक्षणामुळे आपल्या आजाराच्या उपचारामध्ये आणि निदानामध्ये नेमकेपणा आणतात. त्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटची जी सांध्याची ऱ्हास होते ती होण्याची टाळते. तसेच रुग्णाचे पैसेही वाचतात व आजाराच्या उपचारामध्ये नेमकेपणा येतो. संधिवात म्हणजे काय? संधी म्हणजे सांधा, यांना येणारी सूज म्हणजे संधिवात. बऱ्याच लोकांना वाटतं की संधिवात हे आजार आहे. संधिवात हा आजार नसून संधिवात एक लक्षण आहे. हे लक्षण सुमारे 100हून अधिक आजारांमध्ये हे सापडलं जातं. संधिवाताचे प्रकार कोणते? संधिवात हा प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये मोडला जातो. एक म्हणजे सुजेचा संधिवात आणि दुसरा म्हणजे जिजेचा संधिवात. सुजेच्या संधिवातामध्ये आमवात, लूपस, एन्केलायझिंग स्पॉन्डिलायटिस, स्क्लेरोडर्मा, व्हस्क्युलायटिस यासारखे आजार आहेत. तर जिजेच्या संधिवातामध्ये हे आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस टेंडिनायटिस यासारखे आजार आहेत. संधिवाताची लक्षणे कोणती? संधिवाताची प्रमुख लक्षणे म्हणजे सांधे दुखणे, सुजणे, सकाळी उठताना सांध्यामध्ये कडकपणा जाणवणे, सांध्याचं दुखण्यासोबत ताप थकवा जाणवणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. संधिवातात सांधे दुखण्यासोबत केस गळणे, तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे, चेहऱ्यावर रॅश येणे यासारखी लक्षणे देखील दिसून येतात. कोणत्या रुग्णांनी संधिवात तज्ज्ञाचा किंवा रोमॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेतला पाहिजे? जगात 14% रुग्णांना संधिवात आहे. ज्या लोकांना कायम अपंगत्व येतं त्यापैकी 55% रुग्ण हे संधिवाताचे असतात. त्यामुळे जे लोकांना संधिवात आहे त्या लोकांनी संधिवात तज्ज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घेऊन आपल्या सांध्यांची ऱ्हास व आपल्या सांध्याची होणारी झीज टाळावी. आजाराविषयी जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच अधिक काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.